हॅलो 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 हॅलो. सोनिका माता मालोडी बी आयोजित सोनिका माता मालोडी चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व संघांचं, आयोजकांचं सहर्ष स्वागत. टॉस झालाय आणि टॉस मध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी टीम टॉस जिंकलाय आणि गोलंदाजीचा निर्णय या संघाने घेतलाय. त्यांच्या अपोजिट असलेला संघ श्री कानाई पाये बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चार ओव्हरचा मॅच. आमचे मॅच ऑफिशियल देखील सज्ज झालेत मैदानाच्या आतमध्ये आणि टायमर ऑन असणार आहे. 3 षटकांकरता तुम्हाला दिले जातील 15 मिनिटे. त्या व्यतिरिक्त जास्त टाइम जर गेला तर नक्कीच पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हॅलो. श्री सोनिका माता मालोडी चषक 2025 आपण बघतो. पहिला मॅच दोन संघांच्या दरम्यान. विकेश स्ट्राईकिंगला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकिंगला आहे सुनील. रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, मेगा फायनलचा दिवस. पहिली मॅच ऑन होते मैदानाच्या आतमध्ये. दोन बॅटर सज्ज झाले. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रेडी होतोय. जय तांगडी. कानाई पाये बी वर्सेस अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी असा मॅच पाहायला मिळतोय. देवया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे सर्व कार्ये सुसर्वदा गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल डाऊन द लेग साइड वाईड बॉलच्या इशाऱ्याने होते सुरुवात. एक्स्ट्रा धावेने अकाउंट ओपन केलं जात आहे. 1 रन फलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात. जय तांगडी एक वेगवान गोलंदाज आहे. विकेट टेकर गोलंदाज. एका साईडला विकेश. चांगली बॅटिंग नेहमी पाहिले. बॅकफुटला फक्त पंच केला होता. ओव्हरच्या दिशेने एक धाव येते. स्वतःचं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या 2. 4 ओव्हरचा मॅच. 3 ओव्हर करता 15 मिनिटं तुमच्यापर्यंत दिली जात आहेत. अप्रतिम हे मैदान. प्लेन सपाट मैदान फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. स्ट्राईकला येतोय सुनील.
पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला बॅकफुट पण स्लॅश केलंय इनटू द गॅप मधून चेंडू मात्र निघून जातोय. पहिला चौकार आजच्या दिवसातला. मध्ये फटकेबाजी केले तर या ग्राउंड वरती अनेक धावा येतील. आणि हेच पाहिलं सुनीलच्या माध्यमातून ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल थोडा बाउन्स प्राप्त करत होता आणि त्या बॉलला मात्र चांगल्या पद्धतीने गॅप मध्ये खेळून काढलाय. 4 धावेने धावफलक पुढे येते. टोटल धावा आहेत 6. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज जय तांगडी सज्ज होतोय. पुन्हा एकदा त्याच रिझनला हा फटका खेळून काढलाय. कव्हरच्या वरून कव्हर पॉइंट रिझन मध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय बॅक टू बॅक सेकंड चौकार. बॅकफुट पंच फटके पाहायला मिळत आहेत. वीरेंद्र सेहवाग कॉपीयुग स्टाईल मध्ये हा फटका खेळला गेला. आडव्या बॅटने खेळायचा होता. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. तिथपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट. फलकावरती धावा लगावल्यात 11 धावा. चेंडूचा विचार केला तर या षटकामध्ये 4 चेंडू फेकून झालेत. गोलंदाज जय तांगडी आतापर्यंत गोलंदाजी करत असताना थोडं महागडं षटक. चांगली बॅटिंग सुनीलच्या माध्यमातून. विकेश आला स्ट्राईकला. राऊंड विकेटने गोलंदाजी. पुन्हा एकदा त्याच रिझनला खेळून काढायचं होतं. कव्हरला ड्राईव्ह करायचं होतं. एका धावेने धावफलक पुढे येईल. टोटल धावसंख्या 5 बॉल 12 धावा. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन जागा बनवली. कव्हरच्या दिशेनेच एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये चेंडू निघून जात आहे सरळ. 4 धावेंकरता आणखीन एक येतोय दर्जेदार चौकार. ही स्पर्धा आपण बघतोय UCN लाईव्ह वरती लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. जे श्रोते जोडले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा आणि जबरदस्त बॅटिंग. मिस्टर सुनील 4चा पाडा वाचून आलाय आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करतोय. 3 चौकार त्याच्या नावावर आहेत. टोटल जर विचार केला सुनील वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या आहे टोटल रन 16 धावा. चांगली सुरुवात. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कशी करावी हे दृश्य दाखवून दिले. बॉलिंग मार्क वरती आलाय कल्पेश वैती. आणखीन एक विकेट टेकर गोलंदाज. टाइमर ऑन आहे याकडे लक्ष असू द्या. चांगली बॅटिंग होते. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते. जसा दिवस पुढे जाईल तस प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 कल्पेश वैती आलाय. फील्ड सेट केले जाते. कव्हरला फिल्डर आहे. एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, कव्हर मिड विकेटला. यावेळी शॉर्ट मिड विकेटच्या वरून शॉर्ट आर्म पुलचा फटका झालाय सक्सेसफुल. चांगला फटका. आणखीन एक येतोय चौकार. चेंडू होता आणि गॅप मध्ये खेळून काढलाय.
विकेश या बॅटरच्या नावावर देखील पहिला चौकार येतोय. टोटल धावसंख्या आहे 20 धावा, 20 रन. यावेळी मात्र दुविधा माइंड मध्ये होता बॅटर आणि इथे मात्र इम्पॅक्ट इन लाईन विकेट हिटिंग चेंडू आणि LBW च्या माध्यमातून विकेट जातोय. पहिला धक्का, पहिला गडी बाद, फलकावरती धावा 20. चांगली गोलंदाजी, दुवादार गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती यश प्राप्त, तिसऱ्या बॉलवरती निर्धाव चेंडू आणि चौथ्या बॉलवरती आणखीन एक विकेट. ही खासियत आहे कल्पेश वैद्यजी. एकदा का लय सापडली एक घातक गोलंदाज म्हणून ओळखला जातो कल्पेश वैद्य आणि तेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलमध्ये 2 विकेट, 4 धावा देत टोटल धावसंख्या आहे संघाची 20 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा लॉफ्टेड, यावेळी प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषी पार. दर्जेदार, धमाकेदार येतोय षटकार. आकाश आल्यानंतर षटकारांची आतिषबाजी होते. प्रवेश देवलीकर कुठे असाल तर मान्यवर कक्षाशी संपर्क साधा. अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचंय. प्रवेशजी देवलीकर, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, थोडीशी दिशा भटकली जाते. 4 चेंडू चांगले टाकल्यानंतर पुन्हा एकदा धाव फलक पुढे येतोय. 28 धावा. आकाश हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल, मोठा फटका खेळायचा होता पण तो प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. ड्राईव्ह केलं जाते, क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईल, फेकी करेल तिथपर्यंत पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या ओव्हर मध्ये जर विचार केला तर चांगले सुरुवातीला 4 बॉल चांगले पाहायला मिळाले, त्यानंतर मात्र वाईट षटकार आल्यानंतर टोटल धावसंख्या झाले 30 धावा, 2 ओव्हर 30 धावा. दोन ओव्हर 30 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऐकूया एक सुंदर संगीत. पांजू स्पोर्ट पांजू टीमचा संघ नायक आणि स्वयंभू पायगाव टीमचा संघ
श्री सोनिका माता मालोडी बी आयोजित आपण बघतोय भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा महासंग्राम सोनिका माता मालोडी चषक 2025 चा हा थरार 2 ओव्हर झाल्यात आणि फलकावरती धावा आहेत 30. उमेश भुरे बॉलिंग मार्क वरती आले. उमेश बघूया उमेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. तीस धावा फलकावरती लगावल्यात. चला टाइमर ऑन आहे याकडे लक्ष असू द्या. चांगली मॅच रंगतदार मॅच पहिल्या 2 ओव्हर मध्ये 30 धावा. यावेळी लॉफ्ट केलाय स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. आणखीन एक येतोय धूम धडाका षटकार. काय ऊर्जा संचारले आज सुनीलच्या बॅट मधून धुव्वादार बॅटिंग होते. पॉवर हिटिंग षटकारांची आतिषबाजी. अगोदर चौकार त्यानंतर षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. रिव्हर्स स्वीप गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय. इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर दिलमांगे मोर. वेलकम फॉर 4 धावा. आडव्या बॅटने देखील फटकेबाजी उलट दिशेने देखील फटकेबाजी होते. फलकावरती धावा टोटल झाल्यात 40 धावा. 2 बॉल 40 धावा. इथून कमबॅक करावं लागेल गोलंदाज उमेश भुरेला. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह. पाहिलं तिथे फिल्डर खूप डीप आहे. सेन्सिबल क्रिकेट आणि पाहता पाहता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येईल तिथपर्यंत मात्र 2 धावा. याला बोलतात बुद्धिमत्तेचं क्रिकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खराब चेंडू आला तर चौकार षटकार. चांगला चेंडू असला तर ड्राईव्ह करून 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. फलकावरती धावा लगावल्या. टोटल धावसंख्या 42 धावा. आदरणीय पुष्करजी साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. प्रदीपजी भगत साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. वेलकम. सर्व पाहुण्यांचं मैदानाच्या आतमध्ये नेमकं घडलंय काय दोन्ही पंच येऊन चर्चा करतील. आतापर्यंत 42 धावा झाल्या. ज्याने धावा बनवल्या तो बॅटर सुनील. चांगली बॅटिंग करतोय. चौकार षटकार. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 4 चौकार 1 षटकार आलाय. आणि यावेळी प्रश्न विचारला गेलाय पंचांना. विकेट डाऊन. जबरदस्त अपील केली कीपरनी आणि त्यानंतर मात्र नक्कीच एक दृश्य पाहायला मिळते. काही एक हसरा चेहरा आपल्याला पाहायला मिळते. विकेट डाऊन. न्यू बॅटर आलाय विकी. आणखीन एक सिक्सर किंग मिस्टर विकी आलाय. वेस्टर्नच्या मागे समीर आपल्याला पाहायला मिळतात. हा प्रकार चेंडू होता आणि यावेळी अपील केली. अपील मध्ये तितका दम नव्हता. पंचांचा इशारा आलाय वाईड बॉल. एसटी रक्षक अपील करतायत मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड बॉलचा इशारा. धावफलक 1 नी पुढे येईल. टोटल 43 धावा. 4 बॉल 43 धावा. 43 रन्स ऑन दी बोर्ड. उमेश यांचा पुढचा बॉल. 43 धावा. 43. चेंडू क्रमांक 5 पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅटर विकी करता. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय.
मिड विकेटला फिल्डर आहे तिथपर्यंत एक धाव कंप्लीट. डीप मधून फेकी येईल. पंचांचा इशारा येते. नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेपिंग. नो बॉल. त्यानंतर येणारा बॉल आहे फ्री हिट. 2 एक्स्ट्रा धावा आल्यानंतर धावफलक 45. आतापर्यंत 4 बॉल फेकून झालेत. धावा आहेत 45. येणारा बॉल फ्री हिट. 4 बॉल झालेत. फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा उमेश सज्ज होतोय. फ्री हिटच्या बॉल वरती मोठा फटका खेळायचा होता. फिल्डर मात्र चांगली उडी मारली होती परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेने धावफलक पुढे येईल. 47 धावा. 5 बॉल 47. 47 रन्स. शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हरचा. आडव्या बॅटने पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर आणि सरळ कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये चेंडू फेकून दिलाय सीमा रेषी पार. चौकार येतोय. चौकारेषी धावपळक पुढे येत आहे. टोटल रन 3 ओव्हर 51 धावा. स्वयंभू पायगाव टीमचा कॅप्टन आणि पांजूस्फोट पांजू टीमचा कॅप्टन. टॉसला यायचंय. त्यानंतर मॅच. महेंद्रजी तांगडी ग्रुप ग्रामपंचायतचे पायगाव खार्डीचे माजी सरपंच साहेबांना विनंती करेन की आपण येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. धावफलक पुढे येत आहे. टोटल धावसंख्या 51 धावा 3 ओव्हर. सुनील मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन येतोय. आउट झाल्यापासून चेहऱ्यावरती स्माईल आहे त्यांच्या. उदय तांगडे आलाय बॉलिंग मार्क वरती. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट. स्लॉग ओव्हर मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. उदय तांगडी. यावेळी बॅट अशा प्रकारे जी फिरवली होती ना, जर संपर्क झाला तर नक्कीच षटकाराच्या बाहेर चेंडू जायला. बाईकचा इशारा येतोय पंचांकडून. कोणताही संपर्क होत नाहीये. धाव फळक जर विचार केला आतापर्यंत 52 धावा या फळकावरती लगावल्यात. सकाळचं सर तर सुंदर हे आयोजन नियोजन सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. स्वयंभू पायगाव आणि पांजूसोड पांजू पायगाव टीमचा कॅप्टन आलाय. मोठा फटका खेळायचा होता. शॉट दरम्यानला बॉल निघून गेला. एक धाव येते. एका धावेने धावफलक पुढे आलाय. टोटल धावसंख्या 53.
53 धावा. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. ऋषी आलाय मैदानाच्या आत. ऋषी म्हणत झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. थर्ड अंपायर कोणत्याही प्रकारचा नाही आहे असं आयोजक सांगतात. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये फटका लॉंग ऑफ रिझनला. वन बाउंडच्या सहाय्याने चेंडू निघून जातोय सीमारेषी पार. आणखीन एक येतोय चौकार. त्यांचं आगमन होते, त्यांचं करूया स्वागत. सर्व पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. श्री सोनिका माता मालोडी बी आयोजित श्री सोनिका माता मालोडी चषक 2025 चा हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार. 57 धावा. बॅटने खेळायचं होतं. मिस टायमिंग फटका आहे आणि शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाही. आणखीन एक विकेट डाऊन. टोटल जर विचार केला तर धावसंख्या आहे 57 धावा आणि या चौथ्या षटकातील चेंडू फेकून झाल्यात टोटल 5. मध्ये नवूश देखील ही नाही या टीम मध्ये. आज नवूश मला वाटते ऍज अ ओपनर बॅटर येईल की काय. ओपनिंगला शोर आहेत सांगतात. शेवटच्या बॉलवरती वीरूने केलाय ड्राईव्ह. पुन्हा एकदा वाईड ऑफ लॉंग ऑफला बॉल निघून जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. टोटल धावसंख्या झाले आतापर्यंत 58 आणि 59 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या टीमला. जबरदस्त पहिल्या इनिंगचा विचार केला तर फलकावरती टोटल धावसंख्या झाल्यात 57 आणि 58 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. पहिल्या इनिंग मध्ये सुनीलने काय जबरदस्त बॅटिंग केली. धुवाधार बॅटिंग, 25 धावांचं योगदान आणि ते देखील विचार केला तर चौकार षटकारांवरती डील केली होती. त्या व्यतिरिक्त आकाशने चांगली बॅटिंग केली. सुरुवात विकेशने चांगली केली आणि जर विचार केला गोलंदाजीमध्ये तर सुरुवातीचं जय तांगडीचं षटक 16 धावसंख्येचं होतं. कल्पेश पैती 14 धावा दिल्या होत्या. 2 विकेट प्राप्त केले होते. उमेश भुरे मागडे षटक होतं 21 धावा आणि शेवटच्या ओव्हरला चांगला कमबॅक उदय तांगडीने केलाय. 7 धावा देत 2 विकेट. टोटल धावसंख्या 57 झाल्यात आणि 58 धावांचा पाठलाग करावा लागेल अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी ए या संघाला. कानाई पाय बी हा संघ आता मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना दिसेल. याच ग्राउंड वरती आणखी एक जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 57 झाल्यात, 58 झाल्यात माफ करा आणि 59चं टार्गेट आहे. 59
जिंकायला खासदार चषक लवकरच तुमच्या भेटी करता येईल याच ग्राउंड वरती. प्रथम पारितोषिक 1,00,000, द्वितीय 50, तृतीय 25, चतुर्थ पारितोषिक 25. त्यानंतर 2 असोसिएशन आहेत, ग्रामीण आणि चॅम्पियन अशा प्रकारचा. चॅम्पियन क्रिकेटचं प्रथम पारितोषिक असणार आहे 25 आणि द्वितीय 10. या स्पर्धेत ज्यांना ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी वैभव वैती, भाया, मोरेश्वर गवळी सर आणि सुभाष धुमाल सर यांचे संपर्क साधा. भव्य दिव्य खासदार चषक 2025 दिनांक 22 जानेवारी ते 26 जानेवारी याच ग्राउंड वरती डे नाईटचा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. उमेशजी मुकादम पाये यांना विनंती करेन की आपण VIP डाईस वर येऊन स्थानापन्न व्हायचं, अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. एकूण 10.5 पाठलाग करायचा आहे. सुंदर ही स्पर्धा पाहायला मिळते. चहूबाजूने एक चांगलं दृश्य, प्रेक्षक स्टँड देखील आहेत, खेळाडू कक्ष देखील आहे, चांगला टॉस बॉक्स, सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. उमेश भुरे आणि मोनिश तांगडी हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. स्ट्राईक इनला आहे उमेश, नॉन स्ट्राईक इनला आहे मोनिश. आणि सेकंड इनिंग मध्ये 59 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या आवाज ऐकूया. याच परिसरातील एक गोड आवाज आमचे जवळचे मित्र निशांतजी पाटील, व्हॉइस ऑफ पाय, जॉईंट होतील या सेकंड इनिंग मध्ये. हॅलो हॅलो चेक. हॅलो. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय श्री सोनिका माता मालोडी चषक 2025 आणि या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस सुरू असलेला पहिला सामना आजच्या दिवसातील तुम्ही पाहताय. गोलंदाज यावेळेस पाहिला तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती उमेशचा झेल उडाला होता आणि खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि तिथे जर पाहिलं तर 4 धावा पहिल्या चेंडूवरती उमेशच्या बॅटमधून आल्या. तब्बल 59 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या संघाला. आणि इथून जर पाहिलं तर सुरुवातीपासून आक्रमण या मॅच मध्ये करावे लागेल. ललित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक, चेंडूला फ्लिक केलाय परंतु शतरक्षक होते इनफिल्ड मध्ये. अगदी जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहताय. फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. ललित देवळीकर बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा ते देखील प्रयत्न करतायत परंतु एका बाजूला मोनिश तांगडी हा फलंदाज पाहायला मिळतो. चेंडूला पूल केला. यावेळेस पाहिला तर हुकचा फटका, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि हा चेंडू आहे नो बॉल आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. हॅलो
खराब चेंडू होता, बिमर चेंडू होता, नो बॉलचा चेंडू होता आणि त्या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मोनिशच्या बॅटमधून हा षटकार येतोय. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. खराब गोलंदाजी करतायत ललित या षटकामध्ये. सुरुवातीला चौकार देखील आला आणि लगेच त्यांच्या विरोधात षटकार देखील पाहायला मिळतो या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. फ्रीडचा चेंडू आहे, पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील चेंडूला हुक केलाय, बॉल चाललाय गॅपमध्ये. त्या ठिकाणी जर शतरक्षक नाही आहे, बॉल जातो इनटू द गॅप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन 4 धावा मोनिशच्या बॅटमधून या मॅचमध्ये येत आहेत. पाहायला मिळतोय आणि इथे जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला मोनिशनं. मोनिश चांगली बॅटिंग करतो या षटकामध्ये. त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेले आहेत. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. पहिल्या षटकामध्ये ललितच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळते. यावेळेस देखील मोठा फटका चेंडूला लॉफ्ट केलाय, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतेत, परंतु इथे जर पाहिलं तर बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार फटका मोनिशच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते ललितच्या विरोधात. आक्रमण पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहताय मोनिश चांगली बॅटिंग करतायत, आक्रमक झालेत. आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा ललितने खर्च केल्यात. यावेळेस देखील फुलटॉस बॉल गॅपमध्ये, बॉल जातोय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार चौकार मोनिशच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये मोनिशच्या माध्यमातून. अफलातून बॅटिंग तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. जबरदस्त उत्तर दिलेलं आहे अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या संघाने या मॅचमध्ये. कौतुक करावं लागेल उमेश आणि मोनिशच्या दोन्ही फलंदाजांचं, कारण पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने सुरुवातीची गरज होती ना, अगदी तशाच प्रकारची सुरुवात दोन्ही फलंदाजांना केलेली आहे. येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या संघाला. 2 संघामध्ये तुम्ही सामना पाहताय, कानास्पोर्ट पाये बी संघ आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी ए या 2 संघामध्ये सामना सुरू आहे. आणि सध्याच्या घडीला या मॅचमध्ये कमबॅक केलाय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या संघानं. जबरदस्त बॅटिंग पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. अक्षरशः बरसले होते फलंदाज आणि ज्या सुरुवातीची गरज होती ना ती सुरुवात मात्र फलंदाजाने केलेली आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती रोशन हा गोलंदाज पाहायला मिळतो आणि स्ट्रायकिंग एंडला उमेश हा फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट स्विचचा फटका गॅपमध्ये, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार फटका उमेशच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय. काय जबरदस्त स्विचचा फटका उमेशच्या बॅटमधून आलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं रोशन या गोलंदाजांवरती आणि इथे जर पाहिलं तर थोडंसं चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 24 धावा. या षटकामध्ये दबाव जाणवते रोशनवरती देखील, कारण त्याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय या मॅचमध्ये. पुन्हा एकदा रोशन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुलटॉस बॉल आणि इथे नो बॉल आहे. नो बॉल, बीमर चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती मात्र 1 धाव देखील मिळते. तर या ठिकाणी बीमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. आमचे तिसरे पंच पाहणी करतील, परंतु गोलंदाजी खराब होती या षटकामध्ये. अगदी जर पाहिलं तर फुलटॉस चेंडू टाकले जातात आणि फुलटॉस चेंडूवरती ते धावा देखील येतात. या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण 59 धावांचं मोठं टार्गेट आहे, परंतु गोलंदाजी चांगली होणं हे देखील महत्त्वाचं आहे या मॅचमध्ये. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. सोनिका माता मालोडी
आयोजित ही क्रीडा स्पर्धा, आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आणि आतापर्यंत या क्रीडा स्पर्धेमध्ये खूप चांगले सामने रंगलेत आणि आजच्या दिवसातील पहिला सामना देखील रंगतदार पाहायला मिळतोय, कारण भरपूर जास्त धावा या मॅचमध्ये बनवल्यात कानाईस्पोर्ट पाये बी या संघाने. आणि इथून जर पाहिलं ना तर या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल ना तर चांगली गोलंदाजी करावीच लागेल, कारण प्रथम फलंदाजी करत असताना सुनीलच्या बॅटमधून चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर आकाशनं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं, एकंदरीत चांगलं टोटल उभारलं. इट्स अ नो बॉल, म्हणजेच काय या चेंडूवरती 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. याही षटकामध्ये गोलंदाजी खराब होताना पाहताय तुम्ही रोशनच्या माध्यमातून. कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना, चांगल्या धाटणीचे चेंडू टाकावे लागतील, फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखावं लागेल, चेंडू डॉटही टाकावे लागतील आणि दबाव देखील निर्माण करावा लागेल. त्यासाठी रोशनला इथून कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा रोशन बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला मोनिश, त्याच्या बॅटमधून चांगले फटके आले त्या मॅचमध्ये, तो चांगली बॅटिंग करतोय. आणि त्याच्या विरोधात फ्री हिटचा चेंडू, वाह काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला, खोलात टाकला होता, उत्तरच नव्हतं मोनिशकडे. इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजाला रीड करावं लागेल आणि तदनंतर गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाने या मॅचमध्ये, कारण प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. पुन्हा एकदा रोशन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, गतीमध्ये परिवर्तन, परंतु स्लॉग हिट केलाय, बॉल जातोय अगदी लॉंग लेग रिजन मध्ये. विकीने जगल केलाय परंतु झेल टिपलाय, अखेर झेल कंप्लीट केलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये. मोनिश तांगडी बॅक टू द पेव्हिलियन. इथे जर पाहिलं ना तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न मोनिशने केला होता, परंतु लॉंग लेग रिजन मध्ये विकी होते. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्याने झेल कंप्लीट केलाय, परंतु मोनिशला बाद केलाय. महत्वाची विकेट बाद केली, कारण मोनिश आक्रमक झाले होते, त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत होते आणि त्यांना बाद करणं फार गरजेचं होतं आणि ते कार्य मैदानावरती रोशन या गोलंदाजाने केलंय. महत्वाची विकेट प्राप्त केली रोशनने या मॅचमध्ये, कारण मोनिशला त्याने बाद केलंय. नवीन फलंदाज आदित्य तांगडे हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. एक चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे, परंतु या मॅचमध्ये त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण 59 धावांचं मोठं टार्गेट आहे आणि आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली आहे टीम खार्डीनं. हो, फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळलेत, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, चेंडू अडवतायत, सेकंडचा कॉल आहे, परंतु सिंगलच मिळेल्या चेंडूवरती. फिल्डिंग चांगली झाली या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. 31 धावा तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये ललितने 24 धावा खर्च केल्या, परंतु रोशन या षटकामध्ये कमबॅक करतायत. जरूर 9 चेंडू टाकलाय, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी करण्याचा ते देखील प्रयत्न करतायत या मॅच मध्ये. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा हो, लोअर फुलटॉस चेंडू होता, आडव्या बॅटनं मिड विकेटला टर्न केलाय. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे, चांगला प्रयत्न, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडीच्या संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहताय, कारण जबरदस्त सुरुवात केली मोनिशनं, तो बाद झाला, परंतु आदित्य आणि उमेश या 2 फलंदाजामध्ये देखील भागीदारी पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्विचिचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी येतोय आणि सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावरती. 2 षटकांचे ते खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही 34 धावा पाहताय. म्हणजेच काय, येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. हा षटक फार निर्णायक आहे. या षटकामध्ये कमी धावा खर्च कराव्या लागतील, फलंदाजांवरती दबाव निर्माण करावा लागेल आणि तदनंतर कानाईस्पोर्ट पाय बी संघ देखील या मॅच मध्ये घुसखोरी करताना पाहायला मिळेल. 25 धावांची आवश्यकता आहे, 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता.
या ठिकाणी आदरणीय सन्माननीय भावेशजी मुकादम उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। मी स्वराज मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण भावेशजी मुकादम यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। तर रुपेश काटे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल। भावेशजी मुकादम यांचा महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। त्यानंतर प्रदीपजी भगत यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी रुपेशजी काटे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण प्रदीपजी भगत यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे। 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता। षटक क्रमांक 3 आकाश वरठा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय। 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता। आकाश वरठा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती। यानंतर परशुरामजी तांगडी यांचा देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। मी रुपेशजी काटे यांना विनंती करतोय की आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे। जाऊया मॅचच्या दिशेने। 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता। आकाश वरटा बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म राऊंड विकेट। पहिलाच बॉल, फुल टॉस चेंडू, या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे। दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार। लोअर फुलटॉस चेंडू होता, काय जबरदस्त स्लॉग हिटचा फटका उमेशच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय। अफलातून फटका पाहायला मिळाला आणि चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी। या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती। येणारे 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता। या मॅच मध्ये शिरकाव केलाय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडीनं, काय जबरदस्त बॅटिंग करतायत। यावेळी चांगल्या पद्धतीने चेंडू टाकलाय, कमबॅक करणारा चेंडू आकाशचा राहिलाय। अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल। प्रत्येक चेंडूवरती दबाव निर्माण करावा लागेल फलंदाजांना आणि ते कार्य मैदानावरती आकाशला देखील करावे लागेल, कारण त्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळालाय। त्यामुळे येणारे चेंडू देखील आहेत ना भरपूर महत्त्वाचे आहेत आणि त्या चांगल्या पद्धतीने त्याला हाताळावे लागतील या मॅच मध्ये। 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता। आकाश वरटा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंडला उमेश चांगल्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय। त्याच्या बॅट मधून षटकार आलाय, चौकार देखील आलाय। तो चांगली बॅटिंग करतोय आणि त्याच्या विरोधात इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल। खोलात टाकलाय, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, शॉट फाईन लेगला झेल टिपलाय। अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडीला। उमेश बॅक टू द पॅव्हिलियन। आदरणीय सन्माननीय किरणजी मडवी यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी रुपेशजी काटे यांना विनंती करतोय की आपण स्वराज मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे। किरणजी मडवी यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे। एक जबरदस्त व्यक्तिमत्व, कालच्या दिवसापासून अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची गर्दी या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय। या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय किरणजी मडवी यांचा या आपल्या व्यासपीठावरती। स्वराज मडवी यांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान केला जातोय। तसेच यानंतर पवनजी पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे। मी पुन्हा एकदा स्वराज मडवी यांना विनंती करतोय की आपण पवन पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान या आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, आकाश वरटा जयच्या विरोधात। इथेच पाहिला तर फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगल मिळते या चेंडूवरती आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 41 या आकड्यावरती। 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता। काय जबरदस्त कमबॅक केलाय, आकाशचं कौतुक करावं लागेल, कारण या षटकामध्ये षटकार आला होता, त्यानंतर मागील 3 चेंडूवरती त्याने कमबॅक केलाय। अशाच प्रकारे त्याला गोलंदाजी येणाऱ्या 2 चेंडूवरती देखील करावी लागेल। 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता। गोलंदाज आकाश वरठा बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्रायकिंग एंडला आदित्य तांगडे हा फलंदाज पाहायला मिळतोय। गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट आदित्यच्या विरोधात।
स्विचीचा फटका, सुरेख फटका, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चांगला फटका या मॅच मध्ये येतोय. बॉल सीमारेषा पार, षटकार. जबरदस्त स्विचीचा फटका पाहायला मिळतोय. आदित्यच्या बॅट मधून चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. या 6 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 47 या आकड्यावर. येणारे 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. पांडू संघाचा कॅप्टन आपण यायचंय टॉस करण्यासाठी. या ठिकाणी स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन आलेला आहे. गोलंदाज आकाश वरठा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला आदित्य तांगडी. हो, इथे देखील चांगला फटका, फ्लिकचा फटका. बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार फटका आदित्यच्या बॅट मधून. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आदित्यच्या माध्यमातून इम्प्रेस करतोय. मागील 2 चेंडूवरती त्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आणि या मॅच मध्ये घुसखोरी केलेली आहे अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघानं. कारण येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. काय जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये. इम्प्रेस केलंय फलंदाजाने. सुरुवातीला मोनिशच्या बॅट मधून धावा आल्या, तदनंतर आदित्य देखील आक्रमक झालेत आणि एका बाजूला उमेश देखील या मॅच मध्ये आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु जय तांगडी मैदानावरती दाखल झाले. त्यांना देखील चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती विकी रायकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला जय तांगडी हा फलंदाज तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू आलाय डॉट. येणारे 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. चांगला सामना पाहायला मिळतोय. पहिला सामना रंगतदार सामना तुम्ही पाहताय. कारण अगदी जर पाहिलं तर हाय स्कोरिंग सामना हा पाहायला मिळतोय. 59 धावांचं मोठं टार्गेट सेट केलं होतं कानेस्पोर्ट पाये बी संघाने. परंतु काय जबरदस्त उत्तर आतापर्यंत अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाने दिलेलं आहे या मॅच मध्ये. येणारे 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. विकी रायकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. उलटा चेंडू आणि या चेंडूला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. विकी रायकर. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे यष्टीरक्षक चुकी करतात आणि सिंगल मिळते आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 58 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता. 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. बिग डॅडी पाये या ग्रुप कडून कानाई स्पोर्ट पाये बी संघाला शुभेच्छा. परंतु इथे जर पाहिलं ना तर थोडासा बॅकफुटला गेलाय कानाई स्पोर्ट पाये हा संघ. कारण 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. विकी रायकर. 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु फुल टॉस बॉल आणि हा चेंडू आहे नो बॉल. सामना इथे जिंकलाय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाने. अभिनंदन अभिनंदन अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी. हार्ड लक टफ लक कानाई स्पोर्ट पाये बी संघ. थँक्यू. या ठिकाणी टॉस केला जाईल. पांजू स्पोर्ट पांजू आणि स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये. मी किरणजी मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. त्या ठिकाणी टॉस बॉक्स तुम्ही पाहताय. रिचा धनंजय गवळी यांच्या स्मरणार्थ धनंजय गवळी यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला टॉस बॉक्स आणि त्याच टॉस बॉक्स मधून